तर कोल्हापुरातील पंचगंगा नदी परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। आज पहाटेच्या सुमारास ची ही दृश्य आहे। त्याचबरोबर काल संध्याकाळी देखील ड्रोनने टिपलेली ही दृश्य आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे पंचगंगा नदी ही ओसंडून वाहताना पाहायला मिळते आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। कोल्हापूर परिसरामध्ये पंचगंगा नदीच्या तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सांगली असेल अशा संपूर्णच ठिकाणी नद्यांनी पाणी पातळी आता इशारा पातळीपर्यंत ही पाणी पातळी पोहोचलेली आहे। त्यामुळे नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय। तर काल संध्याकाळची पंचगंगा नदी परिसरातील ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला होता। या संपूर्ण परिस्थितीमुळे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे। मुसळधार पावसाचा इशारा आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीकडे सातत्याने प्रशासनाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता वाढलेली आहे।